युद्धाचे परिणाम इलेक्ट्रॉनिक वस्तूवरही दिसून येत आहेत। फ्रीज, एसी, वॉशिंग मशीन सारख्या दैनंदिन वापराच्या वस्तू आता प्रचंड महागल्या आहेत। कच्चा माल आणण्यासाठी जहाज वाहतुकीचा खर्च वाढला। इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या दरात 3 ते 10% वाढ झाली आहे। अमेरिका, इस्रायल आणि इराण युद्धामुळे केवळ इंधनाचेच नव्हे तर प्लास्टिक आणि पॉलिमरच्या दरातही वाढ झाली। वाढलेला वाहतूक खर्च, रुपयाचं झालेलं अवमूल्यन यामुळे दरवाढीला आणखीन चालना मिळाली आहे। त्यामुळे ऐन उन्हाळ्यात फ्रीज, एसी आणि वॉशिंग मशीन यासारख्या दैनंदिन वापराच्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे दर 3 ते 10% वाढले आहेत। युद्धामुळे होर्मुझ समुद्र धुनीतील जल वाहतूक ठप्प झाली आहे। जहाज वाहतुकीचा खर्चही वाढला आहे। पुरवठा विस्कळीत झाल्यानं कच्च्या मालाच्या किमतीही वाढल्या आहेत। कच्च्या मालाच्या दरवाढीचा परिणाम या उपकरणांवर होणार आहे। इराण अमेरिकेसोबत 47 वर्षापासून युद्ध करतोय असा मोठा दावा अमेरिकेचे संरक्षण सचिव पीटर हेक्सेथ यांनी केला आहे। इराण दहशतवादाला खतपाणी घालत असल्याचा थेट आरोप देखील हेक्सेथ यांनी केला आहे। या विधानामुळे अमेरिकेचं इराणबाबतचं धोरण आगामी काळात अधिक आक्रमक होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। इराणचा इस्रायलच्या परमाणु ठिकाणांवर हल्ला झाला। इराणचा डिमोना आणि आराद शहरावर मोठा मिसाईल हल्ला झाला आहे। डिमोना शहर इस्रायलच्या प्रमुख परमाणु संशोधन केंद्राचं ठिकाण आहे। डिमोना शहरावरील हल्ल्यात किमान 150 जण जखमी झालेत। डिमोना परिसरातील हल्ल्यानंतर इस्रायलमध्ये सुरक्षा कडक करण्यात आली आहे। शाळा बंद, लोकलच्या 50 लोकांच्या एकत्र येण्यावर डिमोना शहरात बंदी घालण्यात आली आहे। पश्चिम आशियातील संघर्ष या निमित्तानं आणखीन गंभीर होण्याची भीती आहे। इराणकडून आणखीन मोठ्या हल्ल्याची धमकीही देण्यात आली आहे। इस्रायली हवाई दलानं इराणची राजधानी तेहरानमध्ये पायाभूत सुविधांना लक्ष्य करत जोरदार हवाई हल्ले सुरू केले आहेत। दक्षिण इस्रायलमधील शहरावर इराणने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर हे प्रत्युत्तर देण्यात आलं। या संघर्षामुळे पश्चिम आशियातील तणाव अधिकच वाढला असून परिस्थिती अत्यंत गंभीर बनली आहे। इराणनं 24 तासात सौदी अरेबियावर 60 ड्रोन डागले आहेत। सौदी अरेबियानं इराणचे सर्व ड्रोन हवेतच नष्ट केले आहेत। आतापर्यंत बहुतेक ड्रोन सौदी अरेबियाच्या पूर्व प्रांताला लक्ष्य करतायत। हा प्रदेश अत्यंत महत्त्वाचा आहे कारण देशाच्या बहुतेक ऊर्जा सुविधा जसे की तेल प्रक्रिया प्रकल्प, निर्यात टर्मिनल हे तिथेच आहे। तेहरानच्या मजिदिये निवासी भागात हल्ला चढवण्यात आला आहे। दरम्यान 20 दिवसाच्या बाळासह आई आणि भावाचा यामध्ये मृत्यू झालाय। 28 फेब्रुवारीपासून इराणमध्ये 204 मुलांचा मृत्यू ओढवला आहे। होर्मुझच्या समुद्र धुनीवरून वीज प्रकल्पांवर हल्ल्याची ट्रम्प यांनी धमकी दिली आहे। इराणमधील वीज प्रकल्प नष्ट करण्याची ट्रम्प यांनी धमकी दिली आहे। 48 तासाच्या अल्टिमेटमची अंमलबजावणी न झाल्यास आपण हल्ला करू असं ट्रम्प यांनी म्हटलंय। ट्रम्प यांच्या 48 तासाच्या धमकीला आता इराणनंही प्रत्युत्तर दिलंय। वीज, इंटरनेट आणि पाणी अशी तिहेरी वार करण्याची इराणची तयारी सुरू झाली आहे। इराण जगाच्या इंटरनेट केबल तोडणार का हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालाय। उद्या इंटरनेट चालणार की नाही हे आता इराण ठरवणार हे स्पष्ट झालंय। ऊर्जा प्रकल्प देखील उद्ध्वस्त करण्याची धमकी इराणनं दिली आहे। जलशुद्धीकरण प्रकल्पावरही इराण टार्गेट करू शकतो हे नक्की। हल्ला झाल्यास प्यायला सुद्धा पाणी मिळणार नाही कारण इराणकडनं एकाच वेळी पाणी आणि इंटरनेट या दोन्ही सेवांवर फार मोठं आक्रमण करण्याची शक्यता आहे। रशियन तेलवाहू जहाज अखेर मंगळूर बंदरात दाखल झालंय। दक्षिण चीन समुद्रातून वळवलेलं हे तेलवाहू जहाज आहे। रशियन जहाज ॲक्वा टायटन मंगळूर बंदरात दाखल झालं। दक्षिण चीन समुद्रातून वळवण्यात आलेले रशियाचं एक मोठं तेलवाहू जहाज अखेर कर्नाटकच्या मंगळूर बंदरात सुरक्षितपणे पोहोचलंय। सागरी सुरक्षेच्या कारणास्तव या जहाज त्याच्या मूळ मार्गावरून वळवण्यात आले, ज्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा होत होती। रशियन कच्चं तेल घेऊन जाणारं हे मालवाहू जहाज मूलतः चीनकडे जात होतं, परंतु या आठवड्याच्या सुरुवातीला दक्षिण चीन समुद्रात त्याने युटर्न घेतला। ब्लूमबर्गने दिलेल्या वृत्तानुसार जहाज ट्रेकिंग डेटानुसार अलीकडच्या दिवसात भारताकडे वळवण्यात आलेल्या अशा किमान 7 जहाजांपैकी हे एक आहे।